पंचायत समितीच्या इतिहासातील पहिलाच नामकरण सोहळा प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव. सांगली, महाराष्ट्र. दणका न्यूज नेटवर्क. मिरज आंदोलन चर्चा आणि प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती राणी भोरे व उपसभापती ललिता शेजूड यांच्या हस्ते तसेच पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. फटाक्यांची आतिषबाज आणि दोन्ही महापुरुषांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नामकरण पंचायत समितीच्या सभापती राणी भोरे व उपसभापती ललिता शेजूळ यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. फटाक्यांची आतिषबाजी आणि दोन्ही महापुरुषांच्या जयघोषात नामकरण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचा नावाचा फलक प्रशासनातर्फे लावण्यात आला होता, तर प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा फलक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी लावला होता. मात्र दोन्ही फलक अधिकृत मंजुरीशिवाय लावण्यात आल्याने पंचायत समिती प्रशासनाने हे नामकरणाचे फलक हटवले. याचे पडसाद आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांसह समाजात उमटले. या घटनेने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आक्रमक झाले. दोन्ही महापुरुषांच्या नावाचे फलक पूर्ववत लावावेत या मागणीसाठी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासन आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादीचे प्रकार घडले. कार्यकर्ते या विषयावर आक्रमक झाल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हा परिषदेच्या सभागृहात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. नरवाडे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचायत समितीच्या विशेष सभेत दोन्ही महापुरुषांच्या नामकरणाचा एकमताने ठराव करण्यात आला. CEO नरवाडे यांनी हा ठराव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला. आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्ते सचिन सावंत, सचिन कांबळे, तुषार खांडेकर, विश्वास खांडेकर, धनराज कांबळे, अरविंद कुरणे, परशुराम बनसोडे, जयंत मगरे, सागर आवळे, उमेश धेंडे, रोहित शिवचरण आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या सहकार्याने ठरल्याप्रमाणे नामकरण सोहळा आयोजित केला. सभापती राणी भोरे व उपसभापती ललिता शेजूळ यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे सर्व सदस्य, सांगलीसह परिसरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्षानंतर मिरज पंचायत समितीच्या इतिहासातील पहिलाच ऐतिहासिक नामकरण सोहळा मिरज पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सभागृहास छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. नामकरण सोहळ्यास आंबेडकरी समाजातील महिला व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. दोन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष करत उपस्थितांनी जल्लोष साजरा केला. फुले आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांच्याकडून आम्ही आंबेडकरवादी सामाजिक संघटना सांगली जिल्हा यांच्या वतीनं गेल्या 29 तारखेला मिरज पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्यकर्त्यांच्याकडून नाव देण्यात आलेलं होतं. परंतु प्रशासनानं जातीय मानसिकतेतून ती नाव काढून टाकलेलं होतं. पण ज्या दिवशी नाव काढलं 1 ऑगस्ट रोजी, त्या दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व पक्ष गटातटामध्ये काम करणारा आंबेडकरी विचाराचा कार्यकर्ता या ठिकाणी एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाला, मिरज पंचायत समिती प्रशासनाला, तालुका प्रशासनाला आंबेडकरी दणका देऊन या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि समाजाच्या वतीनं आम्ही प्रशासनाला सांगितलं की जी नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इमारतीला दिलेलं होतं आणि सभागृहाला छत्रपती संभाजीराजांचं नाव दिलेलं होतं, ती नावं सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी लावावी, अन्यथा आम्ही सर्व शाहू फुले आंबेडकर कार्यकर्त्यांच्या वतीनं पुन्हा तीव्र स्वरूपात आंदोलन करतो असं सांगितल्यानंतर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन मिरज पंचायत समितीच्या विशेष सभेमध्ये
या दोन्ही महापुरुषांच्या नावाचा ठराव झाला आणि सर्व विरोध परिषदेचे सभापती उपसभापती सर्व सदस्य यांचं आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण त्यांनी सर्वांमध्ये ठराव पास केला आणि आज हा सोनेरी दिवस मिरज तालुक्यातील प्रशासकीय इमारतीला या ठिकाणी परमपूज्य बाबासाहेबांचं नाव देण्यात आलं आणि सभागृहावर छत्रपती संभाजीराजांचं नाव देण्यात आलं. त्यामुळे आंबेडकरी समाजामध्ये शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज खरोखर आनंद आहे आणि आज आमचा भाग्याचा दिवस आहे असं आम्ही समजतो. जय भीम जय भारत. आणि या लढ्याला ज्यांनी ज्यांनी पाठबळ दिलं त्या सर्वांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो, कारण सगळ्यांचं बळ झाल्यामुळं, सगळ्यांनी ताकद दिल्यामुळं हा लढाई सुरू झाला आणि परमपूज्य बाबासाहेबांचं नाव त्या इमारतीवर झळकलं. त्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे आंबेडकरवादी यांना माझा सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी मिरज पंचायत समितीला सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात आज घोषित केलेलं आहे व शासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्याला आमच्या सगळ्या चळवळीच्या कार्यकर्त्यामुळं हे आज नाव संपूर्ण झालेलं आहे इथं आणि जिल्ह्यातून आमचा पूर्ण आंबेडकरी समाज इथं उपस्थित आहे. आणि त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनी आज आनंद एवढा व्यक्त होत आहे की बाबा एवढ्या मोठ्या इमारतीला आज पश्चिम महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं आहे. त्याबद्दल आम्ही सर्व इथे जमलेले आमचे जिल्ह्यातील सगळे चळवळीचे कार्यकर्ते यांना मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या सगळ्यांच्या